नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 54 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। मी इयत्ता 5वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, बेरीज 13 येईल अशा संख्यांच्या 3 जोड्या कंसाचा उपयोग करून लिहा, त्यावरून 3 वेगवेगळ्या समानता लिहा। तर आपल्याला कंसाचा उपयोग करायचा आहे आणि बेरीज 13 येईल अशा 3 जोड्या तयार करायच्या आहेत। मग चला आपण काय करूयात, पहिली जोडी तयार करूयात। पहिल्या जोडीसाठी आपण काय करूयात, तर बघा 13 ची अशी बेरीज आली पाहिजे। मग काय करायचं, तर 3 अधिक 10, 3 अधिक 10 केलं तर उत्तर किती येतं, 13 येतं। तर आपण ही जोडी लिहिली आणि ही जोडी कशी लिहायची आहे, कंसाचा उपयोग करून लिहायची आहे। मग आपण ह्याला कंसामध्ये लिहायचं। आता इथे तुम्ही बरोबर 13 असं लिहिलं तरी चालेल, पण आपल्याला सध्या फक्त जोड्या लिहायच्या आहेत म्हणून मी फक्त जोडी लिहून घेतली। आता आपण दुसरी जोडी लिहूया। तर दुसऱ्या जोडीसाठी काय करूयात, आपण 5 अधिक 8 करूयात। बघा 5 आणि 8 यांची बेरीज केली तर उत्तर 13 येतं आणि ही जोडी देखील आपण कंसामध्ये लिहिली। आता तिसरी जोडी लिहूयात। तिसऱ्या जोडीसाठी काय करूयात आपण, तर बघा 9 अधिक 4 लिहूयात। 9 अधिक 4 केलं तरी उत्तर 13 येतं। चला आपल्याला 3 जोड्या लिहायच्या होत्या, 3 जोड्या लिहून घेतल्या। आता त्यावरून आपल्याला वेगवेगळ्या समानता लिहायच्या आहेत। आता इथे आपण लिहून घेऊयात समानता। आता समानता म्हणजे काय, तर बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला ज्या क्रिया होतील त्या क्रियांची किंमत ही समान आली पाहिजे। म्हणजे बघा आपण पहिली समानता लिहूयात। पहिल्या समानतेसाठी आपण पहिली जोडी घेऊयात, 3 अधिक 10। आता 3 अधिक 10 किती उत्तर येतं, 13 येतं। मग त्याच्या समोर 13 उत्तर येणारी दुसरी जोडी घ्यायची। तर आपण ज्या जोड्या लिहिल्या आहेत त्यांची सर्वांची किंमत 13च आहे। मग आपण यापैकी कोणता एक कंस घेऊया, जसं की 5 अधिक 8। बघा दोन्ही कंसांची बेरीज समान आहे म्हणून ह्याला समानता सांगतात। बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला ज्या क्रिया आहेत त्या दोन्ही क्रियांची किंमत समान आहे। 3 अधिक 10 13 होतात आणि इथे 5 अधिक 8 13 होत आहेत। चला आपण दुसरी समानता लिहूयात। तर दुसऱ्या समानतेसाठी आपण काय करूयात, 5 अधिक 8 अगोदर घेऊयात, हे इथे लिहिले। मग ह्याच्यासोबत आपण काय करूयात, तर 9 अधिक 4 लिहूयात, कारण की 9 अधिक 4 ह्याची बेरीज देखील 13 येते। आता आपण तिसरी समानता लिहूयात आणि तिसऱ्या समानतेसाठी मी 9 अधिक 4 अगोदर घेतो आणि त्याच्यासोबत आपण पहिली जोडी घेऊयात, 3 अधिक 10। बघा इथे देखील काय झालं, 9 अधिक 4 13 झाले, बरोबर 3 अधिक 10 13 झाले, म्हणजे ही देखील समानता आहे। चला हा झाला आपला पहिला प्रश्न। आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा। तर बघा इथे आपल्याला काय सांगितलं आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 18 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या 4 जोड्या लिहा, त्यावरून 4 वेगवेगळ्या समानता लिहा। बघा आपल्याला इथे काय सांगितलं आहे की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या 4ही क्रिया करायच्या आहेत आणि ह्या 4ही क्रियांचा वापर करून जे उत्तर मिळेल ते 18 आलं पाहिजे। मग सर्वात अगोदर आपण काय करूयात, अगोदर बेरजेची क्रिया करूयात। मग त्यासाठी काय करायचं, तर बघा बेरीज करण्यासाठी काय करूयात आपण, तर 10 अधिक 8 करूयात, आपल्याला उत्तर 18 पाहिजेत। बघा 10 अधिक 8 उत्तर 18 येतं। आता त्यानंतर वजाबाकी करूयात। आता वजाबाकी करण्यासाठी काय करायचं आहे, तर वजाबाकी करण्यासाठी आपण वजाचं चिन्ह वापरणार आहोत। तर अशा कोणत्या संख्येची वजाबाकी आपल्याला 18 मिळेल, तर समजा आपण 22 मधून 4 वजा केले, बघा 22 वजा 4 केले तर उत्तर 18 मिळते। आता त्यानंतर गुणाकाराची क्रिया करायची आहे म्हणून गुणाकार लिहूया तिथे। आता इथे गुणाकाराचं जे उत्तर आहे ते देखील किती मिळालं पाहिजे, 18 मिळालं पाहिजे। तर आपण काय करूया, तिथे 6 गुणिले 3 करूयात, तर 6 त्रिक 18 होतात, म्हणजे इथे देखील आपलं उत्तर 18 मिळणार आहे। त्यानंतर आता भागाकार राहिलेला आहे तो भागाकार करूयात। तर इथे लिहितो मी भागाकार। भागाकाराचं उत्तर देखील आपल्याला 18 मिळवायचं आहे। मग काय करायचं, तर इथे मी 36ला भागिले 2 करतो, 36 भागिले 2 उत्तर येते 18। म्हणजे आपल्याला 4 क्रिया करायच्या होत्या, 4ही क्रिया मी इथे लिहिलेल्या आहेत। आता यावरून आपल्याला
4 वेगवेगळ्या समानता लिहायच्या आहेत. मग इथे लिहून घ्यायचं आहे समानता. पहिली समानता काय करूयात, तर पहिल्या समानतेसाठी आपण बेरजेचं जे उदाहरण आहे 10 अधिक 8 ते लिहिलं बरोबर. त्याच्यासोबत आपण वजाबाकी लिहूयात. तर दुसऱ्या बाजूला येईल 22 वजा 4. बघा दोघांची किंमत 18 आहे. 10 अधिक 8 18 येणार आहे आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 22 वजा 4 18 येणार आहे. आता दुसरी समानता लिहूयात. दुसऱ्या समानतेसाठी आपण वजाबाकी अगोदर घेऊयात आणि त्यानंतर आपण गुणाकाराचं जे उदाहरण आहे ते दुसऱ्या बाजूला लिहूयात 6 गुणिले 3. त्यानंतर तिसरी समानता लिहूयात. तर इथे 6 गुणिले 3 अगोदर लिहितो बरोबर. इथे आता भागाकार लिहूयात 36 भागिले 2 आणि चौथी समानतेसाठी आपण अगोदर भागाकार लिहूयात आणि दुसऱ्या बाजूला आपण ही बेरीज घेऊयात 10 अधिक 8. बघा ही झाली 4 उदाहरणं. पण तुम्ही कितीतरी उदाहरणं तयार करू शकता. जसं की बेरजेसोबत गुणाकार घेऊ शकतात, बेरजेसोबत भागाकार घेऊ शकतात. अशा पद्धतीने वेगवेगळी उदाहरणं तुम्ही तयार करू शकतात. तर आपण इथे हे दोन्ही प्रश्न समजून घेतलेले आहेत आणि ह्या दोन्ही प्रश्नांसोबत आपला उदाहरण संग्रह इथे कंप्लीट झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.